हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट 2022 साठी पेपर 2चं प्रिपरेशन करायचं आहे. इकॉनॉमिक्स या पेपरसाठी युनिट आहे इंडियन इकॉनॉमी, भारतीय अर्थव्यवस्था. न्यू युनिट स्टार्ट केलेलं आहे न्यू बॅच सोबत. इकॉनॉमिक ग्रोथ इन इंडिया, भारतातील आर्थिक वाढ या टॉपिकचं नाव आहे आजच्या सेशन मधल्या. सो सुरू करायच्या सेशनला. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करत आहेत, जी होणार आहे 26 मार्चला. खूप इम्पॉर्टंट डेट आहे या सेट एक्झामला टार्गेट करत असणाऱ्या स्टुडंटसाठी. त्यांच्यासाठी आम्ही एक फुल कोर्स घेऊन आलो स्पेशली पेपर टू इकॉनॉमिक्ससाठी. या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रम, मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रमावर नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह लेक्चर्स अँड PYQs. ठीक आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स प्रॅक्टिस मध्ये तुम्हाला मिळणार आहे, जेणेकरून तुमची फुल प्रॅक्टिस होईल पेपर टू इकॉनॉमिक्सची. सोबतच पेपर 1चं देखील संपूर्ण स्टडी मटेरियल तुम्हाला अवेलेबल केले जाणार आहे. या फुल कोर्सची फीस आहे 10,000 रुपीज. 30% डिस्काउंट त्याच्यावरती चालू आहे. आफ्टर डिस्काउंट या कोर्सची फीस होती 7,000 रुपीज. न्यू बॅच नेक्स्ट वेनसडे पासून स्टार्ट होईल. इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून लगेच तुम्ही कोर्सला जॉईन होऊ शकता किंवा प्ले स्टोर वरून ग्लोबल ऑनलाईन नावाचं ऍप डाउनलोड करून कोर्सला जॉईन होऊ शकता. ओके. सो इंडियन इकॉनॉमी या पार्टमध्ये कुठले महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते आपण आज घेत आहोत. कॉलोनियल रूल रिझल्टेड इन लो लेवल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. हे कॉलोनियल रूल जे होते, ठीक आहे, नियम जे होते ते काय होते, इकॉनॉमिक डेव्हलपमेंटला कमी ठेवणारे होते किंवा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कमी होती. ठीक आहे. त्यावेळेस कशामुळे किंवा काय होती त्यावेळेसची स्थिती. प्रायर टू द अरायवल ऑफ ब्रिटिश रूल द इंडियन इकॉनॉमी वॉज सेल्फ सफिशियंट. ठीक आहे. ब्रिटिश रूल येण्याच्या अगोदर इंडियन इकॉनॉमी कशी होती, सेल्फ सफिशियंट होती, म्हणजे स्वतःवरती सगळं रिलायबल होती किंवा स्वतःचं इन्कम किंवा डेव्हलपमेंट ही करत होती. राईट. Agriculture was the main source of livelihood. Still the economy was influenced by various other activities like. ठीक आहे. सुरुवातीला म्हणजे जेव्हा सेल्फ सफिशियंट होती इंडिया किंवा इंडियन इकॉनॉमी, त्यावेळेस ऍग्रिकल्चर त्यांचा मेन सोर्स होता किंवा मेन बेस होता इकॉनॉमीचा. ठीक आहे, अर्थव्यवस्थेचा. याच्या व्यतिरिक्त, शेतीच्या व्यतिरिक्त आणखीन कुठले उद्योग होते, हँडीक्राफ्ट. ठीक आहे, हँडीक्राफ्ट इंडस्ट्रीज इन द फील्ड ऑफ सिल्क अँड कॉटन टेक्सटाईल. कपड्याच्या याच्यामध्ये सिल्क मध्ये आणि कॉटन टेक्सटाईल मध्ये मेटल्स आणि प्रिशियस स्टोन्स या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये इकॉनॉमी कशी होती, इन्फ्लुएन्स होती. कशाची, इंडियाची इकॉनॉमी इन्फ्लुएन्स होती या गोष्टीने. ठीक आहे. सिन्स हाय क्वालिटी मटेरियल वेल एम्प्लॉयड अँड हाय स्टँडर्ड ऑफ क्राफ्टमॅनशिप वॉज एव्हिडंट इन ऑल इंडियन इम्पोर्ट अँड इंडियन प्रोडक्ट्स हॅड अ ग्लोबल मार्केट. ठीक आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये इंडियन इकॉनॉमी सगळ्यात हाय होती किंवा चांगली होती, त्यामुळे याला ग्लोबल मार्केट मिळालं. ठीक आहे, जागतिक स्तराचं मार्केट मिळालेलं आहे या गोष्टींसाठी. द इकॉनॉमिक पॉलिसीज ऑफ कॉलोनियल गव्हर्नमेंट वेर हायली इन्फ्लुएन्स्ड बाय द सेल्फ सेंटर्ड इकॉनॉमिक इंटरेस्ट. सो याच्यामधल्या ज्या पॉलिसीज होत्या कॉलोनियल गव्हर्नमेंटच्या, त्या फक्त सेल्फ सेंटर्ड होत्या, सेल्फ सेंटर्ड इंटरेस्टच्या होत्या. ठीक आहे, म्हणजे स्वतःसाठीच फक्त ते काम करत होते. असे अर्थव्यवस्थेच्या पॉलिसीज नवीन कॉलोनियल गव्हर्नमेंटने आणले होते. ठीक आहे. नो सिन्सियर अटेम्प्ट वॉज मेड बाय द कॉलोनियल गव्हर्नमेंट टू एस्टिमेट इंडियाज नॅशनल पर कॅपिटा इन्कम. ठीक आहे. इंडियन या गव्हर्नमेंटनी, कॉलोनियल गव्हर्नमेंटनी याच्याकडे लक्ष दिलं नाही. कशाकडे, पर कॅपिटा इन्कम कसं असायला पाहिजे यासाठी. ठीक आहे. द नोटेबल एस्टिमेटर्स ड्युरिंग द टाइम वेअर दादाबाई नौरोजी, विल्यम डिग्बी, फेंडली शिरास, VKRV Rao and RC Desai. VKRV Rao's estimates were considered very significant at that time. ठीक आहे. या कॉलोनियल मध्ये, कॉलोनियल रूलच्या वेळी, कॉलोनियल गव्हर्नमेंटच्या वेळेस इकॉनॉमी मध्ये जास्त योगदान कोणाचं होतं, तर दादाबाई नौरोजी, विल्यम डिग्बी, फेंडली शिरास, VKRV Rao and RC Desai. VKRV Rao's estimates were considered very significant. ठीक आहे, त्यांचं कार्य हे दिसणार होतं किंवा मोलाचं होतं. ठीक आहे. कॉलोनियलच पाहिजे, औपनिवेशिक नाही. ठीक आहे, कॉलोनियलच पाहिजे इथे. कंपनी
कॉलोनियल राजवटीचा परिणाम निम्नस्तरीय आर्थिक विकासात झाला. म्हणजे काय झालं तिथे आर्थिक विकास जो आहे तो कसा कमी झाला. ब्रिटिश राजवट येण्यापूर्वी भारतीय अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण होती. ठीक आहे, सेल्फ सफिशियंट. शेती हे उपजीविकेचे मुख्य साधन होते. तरीही अर्थव्यवस्थेवर इतर विविध क्रियाकलापांचा प्रभाव होता, जसे रेशीम, ठीक आहे, सिल्क म्हणजे रेशीम, कापूस, कापड, धातू, मौल्यवान दगडांची कामे इत्यादी क्षेत्रीय हस्तकला उद्योग इथे होते. कशा व्यतिरिक्त? शेती व्यतिरिक्त. सर्व भारतीय आयातींमध्ये उच्च दर्जाची सामग्री वापरण्यात आली आणि कारागिरीचा उच्च दर्जा दिसून आला. भारतीय उत्पादनांना जागतिक बाजारपेठ होती. राईट, भारताची अर्थव्यवस्था सेल्फ रिलायंट होती, स्वयंपूर्ण होती. शेतीशिवाय आणखीन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं काम होतं. हस्तकला उद्योगामध्ये त्यांचा हात होता आणि त्याच्यासाठी जगामधली बाजारपेठ भारतासाठी कशी होती? खुली होती. राईट. वसाहतवादी सरकारच्या आर्थिक धोरणांवर स्वकेंद्रित आर्थिक हितसंबंधाचा जास्त प्रभाव होता. स्वकेंद्रित, ठीक आहे, म्हणजे स्वतःसाठी फक्त त्याच्यात जास्तीत जास्त प्रभाव होता. ठीक आहे. भारताच्या राष्ट्रीय आणि दरडोई उत्पन्नाचा अंदाज लावण्याचा वसाहत सरकारने कोणताही प्रामाणिक प्रयत्न केला नाही. कॉलोनियल गव्हर्नमेंटनी, सरकारने कुठल्याही प्रकारचा प्रयत्न केला नाही की तिथे दरडोई उत्पन्न वाढावं किंवा दरडोई उत्पन्न चांगलं व्हावं किंवा कमी आहे की जास्त आहे त्याच्याकडे लक्ष देण्याचं त्यांनी काम केलेलं नाही. त्या काळातील उल्लेखनीय अंदाजकार होते. कोण होते उल्लेखनीय अंदाजकार? भारतीय अर्थव्यवस्थे रिलेटेड दादाबाई नौरोजी, विल्यम दिग्वी, जे मी पहिलेच नाव सांगितलेले आहेत तेच. ठीक आहे. ओके. कंडिशन्स ऑफ व्हेरियस सेक्टर्स ऑफ द इकॉनॉमी ऑन द इव्ह ऑफ इंडिपेंडन्स. आता ही होती कॉलोनियल काळातील स्थिती. कशाची? इंडियन इकॉनॉमीची. आता ही इंडियन इकॉनॉमीची स्थिती जी आहे ही कधीची आहे? इव्ह ऑफ इंडिपेंडन्स, स्वातंत्र्याच्या वेळेसची. फर्स्ट आहे ऍग्रिकल्चर सेक्टर. सगळ्यात पहिले आपल्याला 3 सेक्टर्स माहिती आहेत. ऍग्रिकल्चर, इंडस्ट्रियल आणि सर्व्हिस सेक्टर. हे 3 सेक्टर्स आहेत ज्याच्यामध्ये इकॉनॉमी काम करते. तो इंडिपेंडन्स, स्वातंत्र्याच्या वेळेमध्ये, स्वातंत्र्याच्या काळामधली या ऍग्रिकल्चर सेक्टरची स्थिती कशी होती हे आपल्याला बघायचे. अराउंड 85% ऑफ इंडियन पॉप्युलेशन वॉज डिपेंडेंट ऑन ऍग्रिकल्चर ड्युरिंग कॉलोनियल रूल. ठीक आहे, कॉलोनियल रूलच्या वेळेस. अँड 85% लोकसंख्या ही फक्त आणि फक्त कशावर डिपेंडेंट होती? शेतीवरती अवलंबून होती. ऍग्रिकल्चरल प्रोडक्टिव्हिटी बिकम्स लो. आणि नंतर काय झालं? ऍग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी जी आहे, उत्पादकता आहे त्याची, ती कमी झाली. The sector experienced some growth due to various system of land settlements which led to the expansion of aggregate area under cultivation. ठीक आहे. त्याच्यानंतर वेगवेगळे एक्सपिरियन्स केले गेले. सम ग्रोथ ड्यू टू व्हेरियस सिस्टम, वेगवेगळ्या सिस्टीम मुळे काय झाली? लँड सेटलमेंट झाले आणि एरिया जो आहे कल्टिवेशन म्हणजे लागवडी खाली आणणारी जमीन काय होत गेली? एक्सपान्शन होत गेली. High yields of cash crops in countries certain areas was observed due to the commercialization of agriculture. शेतीचं कमर्शियलायझेशन झालं. ठीक आहे, म्हणजे फक्त आणि फक्त व्यापारासाठी त्याचा उपयोग केला गेला ऍग्रिकल्चरचा, शेतीसाठी. सो त्याच्यामध्ये कॅश क्रॉप्स घेतली गेली. ठीक आहे, जास्त प्रमाणामध्ये कॅश क्रॉप घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं गेलं किंवा त्यांना सक्ती करण्यात आली गव्हर्नमेंटमध्ये. ठीक आहे, कॉलोनियल गव्हर्नमेंटमध्ये. देयर वॉज अ लिटल प्रोग्रेस इन इरिगेशन. स्टील द सेक्टर सफर ड्यू टू द लॅक ऑफ इन्व्हेस्टमेंट इन टेरेसिंग, फ्लोड कंट्रोल, ड्रेनेज अँड डिसॅलिनेशन ऑफ सॉइल. ठीक आहे, याच्यामध्ये भरपूर प्रोग्रेस झाली इरिगेशनच्या, म्हणजे पाणी पुरवठा किंवा शेतीला पाणी नसायचं, या सगळ्या गोष्टींमध्ये भरपूर सारी प्रोग्रेस झाली. पाण्याची व्यवस्था निर्माण केली. तरीही ठीक आहे, तिकडे इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक जी आहे की शेतीमध्ये किती गुंतवणूक केली पाहिजे, त्या गुंतवणुकीमध्ये कमीपणा होताच. ठीक आहे, म्हणजे तेवढी गुंतवणूक पाहिजे तेवढी होत नव्हती. त्याच्यानंतर फ्लड कंट्रोल, जो पूर यायचा त्याच्यामुळे शेतीचं नुकसान व्हायचं, याकडे सुद्धा नियंत्रणाकडे कोणीही लक्ष दिलं नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर ड्रेनेज, डिसॅलिनेशन ऑफ सॉइल, मातीचे धूप, जे काय आहे या गोष्टी त्याच्यामध्ये इग्नोर झाल्या होत्या. ठीक आहे. ओके, आता मराठीमध्ये बघा. स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांची परिस्थिती काय होती? फर्स्ट आहे, पहिलं क्षेत्र जे आहे ते आहे कृषी क्षेत्र. वसाहतवादी राजवटीत सुमारे 85% भारतीय लोकसंख्या शेतीवर अवलंबून होती.
शेतीची उत्पादकता कमी झाली. जमिनीच्या सेटलमेंटच्या विविध प्रणालीमुळे या क्षेत्राने काही प्रमाणात वाढ अनुभवली, ज्यामुळे लागवडीखालील एकूण क्षेत्राचा विस्तार झाला. राईट, काय झालं होतं, उत्पादकता कमी झाली, पण वेगवेगळ्या सेटलमेंट्समुळे कल्टिवेशनचा एरिया म्हणजे पीक लागवडीचा जो एरिया आहे तो वाढवण्यात आला. ठीक आहे, म्हणजे त्याची एकूण जर समजा पहिले फक्त एवढा तुकडा होता आणि त्याच्यात जर शेती करावी लागत होती तर त्याची नंतर तुकडे पडले, पण या एरियामध्ये जर 10 पिकं तुम्ही लावत असाल त्याचं प्रोडक्शन कमी झालं, जमिनीची उत्पादकता आहे ती कमी झाली, पण नंतर पूर्ण क्षेत्रामध्ये त्याची लागवड केली गेली आणि त्याच्यामुळे काय झालं, कल्टिवेशनचा एरिया जो आहे तो वाढला आणि त्याच्यामध्ये कॅश क्रॉप जास्त प्रमाणात घेतली जात होती. शेतीच्या व्यापारीकरणामुळे, ठीक आहे, कमर्शियलायझेशन देशातील काही भागात नगदी पिकांचे उच्च उत्पन्न दिसून आले. राईट, म्हणजे सगळ्या भागांमध्ये बऱ्यापैकी सगळे लोक काय करायचे, नगदी पिकांचं उत्पादन घ्यायचे. टेरेसिंग, पूर नियंत्रण, निचरा आणि मातीचे क्षारीकरण यामध्ये गुंतवणुकीच्या अभावामुळे सिंचनात फारशी प्रगती झाली नाही. ओके ओके. नाव दुसरा पार्ट किंवा दुसरा सेक्टर. The colonial rule did not allow the industrial base to grow in India for their own personal economic interest. ठीक आहे, त्यांच्या आर्थिक इंटरेस्ट नुसार त्यांनी कुठल्याही प्रकारचे इंडस्ट्रीयलला सपोर्ट केला नाही किंवा ग्रो करण्यासाठी त्यांना मदत केली नाही, म्हणजे इंडस्ट्रियल सेक्टर वाढावा अशी त्यांची इच्छा नव्हती. ठीक आहे, त्यांना अलाउ केलं नाही. They want India to remain exporter of important raw materials, so they could set up modern industries in Britain. So colonial गव्हर्नमेंटला असं वाटत होतं किंवा त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांनी कुठल्याही प्रकारची इंडस्ट्री उभी करायची नाही, त्यांनी फक्त आणि फक्त कच्च्या मालाचा एक्सपोर्ट करायचा, जेणेकरून ब्रिटनमध्ये मोठ्या मोठ्या मॉडर्न इंडस्ट्रीज तयार होतील. ठीक आहे, they also wanted to turn India into the market for finished products by their industries. म्हणजे इंडियाने फक्त प्रोडक्शन करायचं कच्च्या मालाचं, ते एक्सपोर्ट करायचं ब्रिटनला, ब्रिटनकडे जे फायनल गुड्स तयार होतील ते त्यांनी इंडियामध्ये आणून विकायचं. राईट, असं कॉलोनियल गव्हर्नमेंटचं म्हणणं होतं, त्यामुळे त्यांनी इंडस्ट्रियल सेक्टरला तेवढा सपोर्ट केला नव्हता. The indigenous handicraft industries began to decline and this created huge unemployment in India. आणि हळूहळू इंडस्ट्रियल सेक्टरमध्येच हँडीक्राफ्ट इंडस्ट्री ज्या छोट्या छोट्या चालत होत्या त्यांना सुद्धा काय भेटला, फुल स्टॉप भेटला आणि हळूहळू त्या कमी होत गेल्या. ठीक आहे, म्हणजे 2 होत्या 3 होत्या, त्यांचं मार्केट बंद झालं. राईट, आणि त्याच्यामुळे काय झालं, भरपूर बेरोजगारी भारतामध्ये दिसून यायला लागली. The root of modern industry started to grow in India during the second half of the 19th century, but the progress remained very slow. ठीक आहे, मॉडर्न इंडस्ट्रीचे रूट जे आहेत, रूट्स मुळे जे आहेत ती कधी रुतवली गेली, 1900च्या शतकामध्ये सेकंड हाफ मध्ये. ठीक आहे, म्हणजे 1800चा काळ चालू असेल, 1800 आणि त्याच्या हाफ मध्ये चालू झाले. ठीक आहे, आणि प्रोग्रेस होत राहिले, पण ते कसं होत होतं, स्लो होत होती, त्याची स्पीड कशी होती, व्हेरी स्लो. द कॉटन टेक्सटाईल माइल्स वेअर कॉन्सन्ट्रेटेड इन वेस्टर्न पार्ट्स ऑफ द कंट्री, दॅट इज महाराष्ट्र अँड गुजरात, वेअर द जूट माइल्स वेअर लोकेटेड इन बंगाल. ठीक आहे, कॉटन टेक्सटाईल जास्त कुठे लोकेटेड होते, कॉन्सन्ट्रेट होते, तर वेस्टर्न पार्ट वरती होते, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात जूट मिल्स होते. ठीक आहे, वसाहतवादी राजवटीने त्यांच्या वैयक्तिक आर्थिक हितासाठी भारतात औद्योगिक पाया वाढू दिला नाही. त्यांच्या वैयक्तिक हितासाठी भारताने महत्त्वाच्या कच्च्या मालाचा निर्यातदार राहावा, जेणेकरून ते ब्रिटनमध्ये आधुनिक उद्योग उभारू शकतील आणि त्यांची इच्छा आहे. ठीक आहे, अशी त्यांची इच्छा होती. त्यांना त्यांच्या उद्योगाद्वारे भारताला तयार उत्पादनांची बाजारपेठ बनवायची होती. म्हणजे काय करणार होते ते, की इंडियामधून सगळा कच्चा माल घ्यायचा, तिकडे नवीन माल तयार करायचा आणि तो विकायला कुठे आणायचा, परत भारतामध्येच आणायचा होता, अशी स्थिती होती. ठीक आहे, इंडस्ट्रियल सेक्टरची. स्वदेशी हस्तकला उद्योग कमी होऊ लागले, त्यामुळे भारतात प्रचंड रोजगारी निर्माण झाली. ठीक आहे, भारतात बेरोजगारी निर्माण होण्याचा आणखी हे एक रिझन असू शकते. दिस इज वन ऑफ द रिझन ऑफ द अनएम्प्लॉयमेंट इन इंडिया. ओके, 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आधुनिक उद्योगाची मुळे भारतात वाढू लागली, परंतु प्रचंड प्रगती फारच मंद राहिली. म्हणजे काय, प्रोग्रेस खूप होती, ती स्लो होती, त्याचा स्पीड कसा होता, खूप स्लो होता. राईट,
कापूस कापड गिरण्या महाराष्ट्र आणि गुजरात या देशाच्या पश्चिम भागात केंद्रित होत्या, तर ज्यूट मिल बंगालमध्ये होत्या. ठीक आहे. आता हे तुम्हाला जेव्हा स्टेटमेंट येतं आणि स्टेटमेंट थ्रू हे स्टेटमेंट खरं आहे की खोटं आहे हे जेव्हा तुम्हाला चॉईस करायचं असतं क्वेश्चन मध्ये, तेव्हा तुम्हाला हे माहिती पाहिजे की कापूस गिरण्या कुठे होत्या, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये, आणि पश्चिम बंगालमध्ये कोणत्या होत्या, ज्यूट मिल होत्या. ठीक आहे, ज्यूट कपडा. ओके ओके. नाव फॉरेन ट्रेड म्हणजे परकीय व्यापार. याची स्थिती कशी होती इंडिपेंडन्सच्या अवीमध्ये. द स्ट्रक्चर, composition and volume of India's foreign trade was adversely affected by the restrictive policies of commodity production, trade and tariff of the colonial government. ठीक आहे. कॉलोनियल गव्हर्नमेंटच्या काही रिस्ट्रिक्शन, ट्रेड्स आणि टॅरिफमुळे म्हणजे जे काही कर होते त्याच्यामुळे ज्या रिस्ट्रिक्शन आले होते, रिस्ट्रिक्टिव्ह पॉलिसीमुळे इंडियाला फॉरेन ट्रेड करण्यामध्ये अडचणी येत होते किंवा ते चांगल्या प्रकारे इफेक्टिव्हली ते व्यापार करू शकत नव्हते. ठीक आहे. Primary products such as silk, cotton, wool, sugar, jute, indigo were exported from India. ठीक आहे. इंडियामधून कुठल्या गोष्टींचा एक्सपोर्ट होत होता, तर सिल्क, ठीक आहे, रेशीम, कॉटन, कापूस, वूल, त्याच्यानंतर शुगर, साखर, ज्यूट, इंडिगो, नीळ, या सगळ्यांची एक्सपोर्ट होत होती, निर्यात होत होती भारतामधून. ठीक आहे. Foreign trade was legally restricted to Britain with the only handful countries such as China, Sri Lanka and Persia, Iran being permitted. ठीक आहे. याच ठिकाणी जायला त्यांना परमिशन होती. The Indian economy was gravely exploited by the British government which led to the drain of Indian wealth. आणि हे काय केलेलं आहे, ड्रेन, इंडियन वेल्थ जे आहे ब्रिटिश गव्हर्नमेंटनी घेऊन टाकलेली आहे. राईट, म्हणजे घेऊन टाकलेली म्हणजे हे कमी होण्याचं रिझन कोण आहे, ब्रिटिश गव्हर्नमेंट आहे. ठीक आहे. विदेशी व्यापार, वसाहती सरकारच्या कमोडिटी उत्पादन, व्यापार आणि शुल्काच्या प्रतिबंधात्मक धोरणांमुळे भारताच्या परकीय व्यापाराची रचना आणि आकारमानावर प्रतिकूल परिणाम झाला. रेशीम, कापूस, लोकर, साखर, ताग, इंडिगो म्हणजे नीळ ही प्राथमिक उत्पादने भारतातून निर्यात केली जात होती. ठीक आहे. चीन, श्रीलंका, पर्शिया, इराण यासारख्या मोजक्याच देशांना परवानगी देऊन परकीय व्यापार मुख्यत्वे ब्रिटन पुरता मर्यादित होता. ठीक आहे. कशापुरता, ब्रिटन पुरताच मर्यादित होता. या मोजक्याच देशांना त्यांनी परमिशन दिली होती की तिथे व्यापार करू शकतात, इंडिया किंवा या गोष्टींची निर्यात करू शकतात. ब्रिटिश सरकारने भारतीय अर्थव्यवस्थेचे गंभीर शोषण केले, ज्यामुळे भारतीय संपत्तीचा निचरा झाला. म्हणजे भारतीय संपत्ती जे आहे ते कमी होण्याचं रिझन काय, तर ब्रिटिश गव्हर्नमेंट यांनी शोषण केलं. म्हणजेच काय केलं, ह्या सगळ्या रिस्ट्रिक्टिव्ह नॉर्मलिटीज टाकून, रिस्ट्रिक्टिव्ह पॉलिसीज बनवून त्यांना त्यांचा व्यापार चालू दिला नाही किंवा त्यांचं उत्पन्नाचं साधन बंद केल्यासारखं केलं. ठीक आहे. आता डेमोग्राफिक कंडिशन म्हणजे लोकसंख्येविषयीचं स्थिती कशी होती स्वातंत्र्याच्या वेळेस. ठीक आहे. द पॉप्युलेशन ग्रोथ इन इंडिया वॉज अनइव्हन. भारतामधली लोकसंख्या जी होती किंवा लोकसंख्येची वाढ जी होती ती कशी होती, सम नव्हती, खूप विषम होती. ठीक आहे. सेन्सस ऑपरेशन्स वर कंडक्टेड एव्हरी 10 years. प्रत्येक 10 वर्षांनी जनगणना होत होती. ओव्हरऑल लिटरसी मार्क्ड लेस दॅन 16%, whereas the indicators of women literacy were as low as 7%. ठीक आहे. पूर्ण लोकसंख्येचे 16% लोक फक्त साक्षर होते, ज्याच्यामध्ये वुमनचा लिटरसी रेट म्हणजे स्त्रियांची साक्षरता दर किती होता, 60%. This clearly reflects the social and educational backwardness of the country. आणि याच्यामध्ये सहज दिसत होतं, क्लिअरली दिसत होतं की इंडिया किती एज्युकेशन मध्ये किती मागे आहे. ठीक आहे. इंडिया ही कंट्री एज्युकेशन मध्ये त्यावेळेस खूप मागे होती. Overall mortality rate was high due to the frequent breakouts of the water and airborne diseases, unavailability of adequate health facilities. आणि त्याच काळामध्ये मॉर्टॅलिटी रेट, मृत्यू दर हा कसा होता, हाय होता. का, तर इथे हेल्थ इश्यू जास्त होते किंवा ह्या डिसीज वरती वेगवेगळे औषधं, उपचार हे तिथे त्यावेळेस अवेलेबल नव्हते या रिझनमुळे. Low life expectancy existed when an alarmingly high infant mortality rate. देखील आयुर्मान, सरासरी आयुर्मान सुद्धा तिथे कसं होतं, कमी होतं आणि बाल मृत्यू दराचा रेट सुद्धा जास्त होता. ठीक आहे. या ईव मध्ये इंडिपेंडन्सच्या पूर्वसंध्येला. ठीक आहे. म्हणजे स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येपर्यंत ही स्थिती होती लोकसंख्येविषयीची. ठीक आहे. लोकसंख्या शास्त्रीय स्थिती कशी होती, भारतातील लोकसंख्या वाढ असमान होती. दर 10 वर्षांनी जनगणनेची कारवाई करण्यात आली.
एकूण साक्षरता 16% कमी आहे, तर महिला साक्षरतेचे दशक 60% इतके कमी आहेत. यावरून देशाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण स्पष्टपणे दिसून येत होतं. पाणी आणि हवेतून पसरणारे रोग आणि पुरेशा आरोग्य सुविधांचा अभाव, अनुपलब्धतेमुळे एकूण मृत्यूचे प्रमाण कसे होते, जास्त होते, हाय होते. ठीक आहे. कमी आयुर्मान हे चिंताजनक उच्च बालमृत्यू दरासह अस्तित्वात होते. म्हणजे आयुर्मान तर कमी होतच, पण बालमृत्यूचा दर कसा होता, हाय होता. ठीक आहे. ही स्थिती लक्षात येते. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की इंडिपेंडन्स पर्यंत लोकसंख्या शास्त्रीय म्हणजे इंडियन इकॉनॉमीची स्थिती कशी होती, ज्याच्यामध्ये लोकसंख्येची स्थिती कशी होती, किंवा हे सगळं दिलेलं असेल ही स्थिती कधी होती, कशा प्रकारे होती, हे तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल. ठीक आहे. एक्सप्लेन म्हणजे ऑप्शन्स पैकी करेक्ट आन्सर निवडावं लागेल. ठीक आहे. नंतर ऑक्युपेशनल स्ट्रक्चर कसं होतं, कोणत्या भागामध्ये किती जण काम करत होते हे बघायचं इथे. The largest share of workforce was occupied in the agriculture sector at around 7 to 75, whereas manufacturing and services sector accounted for around 15 to 20%. ठीक आहे. याच्यामध्ये पूर्ण लोकसंख्येच्या 70 ते 75% हे ऍग्रिकल्चर सेक्टर मध्ये होते. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग आणि म्हणजे प्रोडक्शन करणं आणि सर्व्हिस देणं या सेक्टरमध्ये 15 ते 20% लोक होते. ठीक आहे. Aside from it, 17.2% of the working population was employed in the service or tertiary sector like the economy, sector of the economy. आणि मॅन्युफॅक्चरिंग झाल्यानंतर 17.2% पॉप्युलेशन लोकसंख्या ही टर्शरी सेक्टर म्हणजे सर्व्हिस सेक्टर मध्ये काम करत होती. On the eve of independence and thereafter, this offers sluggish expansion of the economy, tertiary and service sector. आणि त्यानंतर हळूहळू परत सर्व्हिस सेक्टर कडे जास्त ओढा होत गेला किंवा त्याचा एक्सपान्शन होत गेलेला आहे सर्व्हिस सेक्टर कडे. The Indian economy eventually grew out of control just before independence with an uneven distribution of wealth. ठीक आहे. आणि भारतीय अर्थव्यवस्था इव्हेंच्युअली ग्रीव आउट ऑफ कंट्रोल, भारताच्या कंट्रोलच्या बाहेर कधी गेली, इंडिपेंडन्सच्या वेळेस, जेव्हा संपत्तीचं असमान वाटप झालं किंवा डिस्ट्रीब्युशन झालं त्यावेळेला. ठीक आहे. कर्मचाऱ्यांचा सर्वात मोठा कृषी क्षेत्र सुमारे 70 ते 75% व्यापलेला आहे. त्यानंतर उत्पादन आणि सेवा क्षेत्राचा वाटा सुमारे 15 ते 20%. 17.2 कार्यरत लोकसंख्येला अर्थव्यवस्था किंवा सेवा तृतीय क्षेत्रामध्ये रोजगार दिला स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला, आणि त्यानंतर यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेच्या तृतीय किंवा सेवा क्षेत्राचा आळशी नाही, ठीक आहे, क्षेत्राचा विस्तार झाला. संपत्तीच्या असमान वितरणासह भारतीय अर्थव्यवस्था अखेरीस स्वातंत्र्यापूर्वी नियंत्रणाबाहेर गेली. ठीक आहे. ओके. नाव इन्फ्रास्ट्रक्चर कसं होतं इंडिपेंडन्सच्या वेळेस. ठीक आहे. मूलभूत सुविधा किंवा पायाभूत सुविधा कशा होत्या. The basic infrastructure such as railway, ports, water transport, etc. started developing during colonial regime. बघितलं तर आपण ब्रिटिश रूल मध्ये किंवा कॉलोनियल गव्हर्नमेंटच्या वेळेसच बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर सुरू झालं होतं. ठीक आहे. म्हणजे डेव्हलपिंग व्हायला सुरुवात झाली होती, ज्याच्यामध्ये रेल्वे होती, बंदर, पोर्ट्स होते, वॉटर ट्रान्सपोर्ट म्हणजे आपले जहाजी, बोटी, त्याच्यावरून व्यापार चालायचा, त्यामुळे ते सुद्धा डेव्हलप होत होते. The development was observed because that would serve colonial interest. याच्यामध्ये कॉलोनियलचा इंटरेस्ट होता, म्हणजे त्यांचा हेतू होता, त्यांचा इंटरेस्ट किंवा त्यांचा फायदा याच्यामध्ये असा होता की ते वापरासाठी ते ट्रान्सपोर्टचे यूज करायचे, त्याच्यामुळे तिकडे त्यांचे डेव्हलपमेंटला त्यांनी सुरुवात केली होती. Poor quality roads existed before colonial government. Railways were introduced by the British in 1850. This expanded India's export. ठीक आहे. रोड्स जे होते त्यांची पुअर क्वालिटी होती, म्हणजे तेवढी चांगली क्वालिटी नव्हती, ती पण सुद्धा सुधारली. ठीक आहे. त्यानंतर रेल्वे इंट्रोड्यूस केली ब्रिटिशांनी 1850 मध्ये, आणि त्यामुळे इंडियाचा एक्सपोर्ट वाढला, इंडियाची निर्यात वाढली. Rather than accelerating the development and the growth of Indian economy, the colonial government's primary goal was to promote the British government's interest. ठीक आहे. इंडियाची ग्रोथ किंवा इंडियन इकॉनॉमीची ग्रोथ हा विषय न घेता कॉलोनियल गव्हर्नमेंटने त्यांचं प्रायमरी म्हणजे प्राथमिक उद्दिष्ट काय ठरवलं होतं, तर त्यांचा बिझनेस ग्रो करण्यासाठी त्यांनी हे सगळ्या गोष्टी डेव्हलपमेंटकडे लक्ष दिलं. ठीक आहे. ॲडिशनली द बार्टर सिस्टीम ऑफ ट्रेडिंग गेव अवे
gave way to the monetary system of the exchange based on the use of money. This aided the Indian economy's division of labor and large scale production. त्यानंतर इंडियन इकॉनॉमी मध्ये जी बार्टर सिस्टीम होती, बार्टर सिस्टीम म्हणजे एक वस्तू घ्यायची त्याच्या बदल्यात दुसरी वस्तू द्यायची, त्याच्याऐवजी मॉनिटरी सिस्टीम आणली. मॉनिटरी सिस्टीम म्हणजे त्या वस्तूची एक मूल्य ठरवलं आणि ते मूल्य चलन म्हणून चलनचा वापर करून ते एक्सचेंज केलं, राईट. तर त्याला मॉनिटरी सिस्टीम म्हणतात. ती इथे सुरू झाली. By the time of India gained its independence, each and every sector of the economy was saddled. There were huge challenges before government that required immediate attention. That we inherited was crippled economy. ठीक आहे. इंडिपेंडन्सच्या वेळेस बऱ्याच अशा सेक्टर्स मध्ये वेगवेगळे चेंजेस होते आणि चॅलेंजेस होते. ठीक आहे. तर चॅलेंजेस असे होते की काही क्षेत्र अशी होती ज्याच्याकडे गव्हर्नमेंटनी इमिजिएट अटेन्शन देणं गरजेचं होतं. ठीक आहे. पायाभूत सुविधामध्ये रेल्वे, बंदरे, जलवाहतूक इत्यादी पायाभूत मूलभूत सुविधा वसाहती राजवटीत विकसित होऊ लागल्या. हा विकास दिसला कारण त्यामुळे वसाहतींचे हित साधले जात होते. वसाहती सरकारच्या अधीन निकृष्ट दर्जाचे रस्ते अस्तित्वात होते. 1850 मध्ये ब्रिटिशांनी रेल्वे सुरू केले आणि त्यामुळे भारताच्या निर्यातीचा विस्तार झाला. ठीक आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाला आणि वाढीला गती देण्याऐवजी ब्रिटिश सरकारच्या हितसंबंधांना प्रोत्साहन देणे हे वसाहतीचे सरकारचे प्राथमिक ध्येय होते. काय होतं प्राथमिक ध्येय? ब्रिटिश सरकारचं त्यांच्या हितसंबंधांना, त्यांच्या इंटरेस्टला, त्यांचा जो फायदा असेल त्याला प्रोत्साहन देण्याचं महत्त्वाचं कार्य त्यांचं होतं. या व्यतिरिक्त व्यापाराच्या वस्तू विनिमय प्रणालीने पैशाच्या वापरावर आधारित विनिमयाच्या चलन प्रणालीचा मार्ग दिला. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेच्या श्रमांचे विभाजन आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन होण्यास मदत झाली. ठीक आहे. भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रावर काठी झाली होती. सरकारसमोर मोठी आव्हाने होती ज्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज होती. आपल्याला वारशाने मिळालेला एक अपंग अर्थव्यवस्था होती. ठीक आहे. अपंग म्हणजे या अर्थाने कशी होती? दुबळी अर्थव्यवस्था होती. ठीक आहे. या काही रिझन्समुळे किंवा या कॉलोनियल गव्हर्नमेंटच्या रिझन्समुळे अर्थव्यवस्था पांगळी होती असं आपण म्हणू शकतो आणि त्याला अटेन्शन देणं गरजेचं होतं. भारत सरकारने त्याच्याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं होतं. त्यानंतर मग इंडिपेंडन्स नंतर त्या गोष्टींकडे लक्ष दिल्यानंतर या गोष्टी सुधारण्यात आल्या. ठीक आहे. सही अशी अर्थव्यवस्था होती, इंडियन इकॉनॉमी होती बिफोर इंडिपेंडन्स. ठीक आहे. सो आजच्या सेशन मध्ये आपण तेच बघितलेलं आहे, बिफोर इंडिपेंडन्स इंडियन इकॉनॉमी कशी होती. ठीक आहे. सो इंडियन इकॉनॉमी आपलं युनिट आपण असं चालू ठेवणार आहोत उद्या सुद्धा. सो थँक्यू फॉर टुडेज सेशन. काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता किंवा ग्रुपवर देखील विचारू शकता. Okay, so let's end today's session. Thank you for today's session.